रावण राजा राक्षसांचा अशी कादंबरी लिहिणारे लेखक शरद तांदळे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मग मी विचार केला की अरे रावण काय खरंच खलनायक होता का क्रिकेट. मग अवतीभोवती पाहिलं तर त्याच्यापेक्षा घाण लोक आज आहेत. मग पण त्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणाने असं फार वाईट कुठंच केलेला नाही. वाल्मिकी रामायणाने म्हणलेलं आहे की वेदांचा पंडित. हिंदू धर्म भारतीय संस्कृतीमध्ये पंचस्त्रियांना जास्त स्थान आहे, म्हणजे महत्व आहे. शूर्पणखा दंड करण्यात का आली तेव्हा तर मला मॅडम वर्ष लागलं ते कळायला. हे कळायला एवढं मिळालं. हो मिळालं. मग तो आर्किटेक्चर होता हा. आणि ही त्याच्या अंडर त्याच्यासोबत शिकत होती सर. अच्छा. म्हणजे ती अशी साधी सुधी रावणाने निवडताना ती फक्त एक सुंदर स्त्री म्हणून लग्न नाही केलेलं. मायन संस्कृतीची सुरुवात मंदोदरीने केल्याची शक्यता आहे. बरं. मी असा विचार करायचो की मारीच नावाच्या कॅरेक्टर मध्ये कुठं आला? हो हो. हा मारीच कोण आहे हा. आणि तो कसं काय आला मध्ये? त्याची सासरवाडीच राजस्थान मधली मंदोसी. अच्छा. मंदोसी नावाचं गाव आहे, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या बॉर्डरवर आहे. त्या गावात आजही ते गावकरी रावणाला जावई म्हणतात. कारण हा जर राक्षस आहे, हा जर दुष्ट आहे, तर त्यावेळेस वेद बोलण्याचा अधिकारच नव्हता. सेम मोमेंटला मला रावणाकडून एक शिकायला वाटतं की तुम्हाला समाजाने नाकारलंय, तुमच्याकडे काहीच नाही, पण तुम्ही ज्ञानाच्या बळावर आणि मेहनतीच्या बळावर लंका सोन्याची करू शकता.